कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन सर, अमोल स्टेबल आहे पण शुद्ध नाहीये त्याला आता। असं असतं तरी तुम्ही त्याला धक्का बसेल असं काही बोलू नका प्लीज, कारण सगळ्या गोष्टी त्याच्या कानावरती पडतायत हे लक्षात असू दे। अप्पे, आपला अमोल हसता खेळतच चांगला दिसतो ग। त्याला या असं बघणं म्हणजे अर्जुन, असं म्हणजे तुला काय म्हणायचंय नेमकं? अरे आपला अमोल कोण आहे माहितीये ना तुला? अरे आपला अमोल वॉरियर नाही का? शूर सिंबा आहे तो हे घाबरत नाही असं कशाला, हो की नाही रे? अरे हा, हा आपला अमोल शूरवीर आहे एकदम। सिम्बा आहे ना तो, एकदम स्ट्रॉंग, लढतो तो सगळ्यांशी, आहे ना? अमोल बाळा ऐक ना, तुला काय पाहिजे? मा बाबाचं परत लग्न झालेलं पाहिजे ना? आम्ही लग्न करायला तयार आहे परत। आता फक्त प्लीज तू या आजारासाठी लढायला परत तयार होणार आहे बाळा? तू स्ट्रॉंग आहे ना? हो, आम्ही लग्न करायला तयार आहे। आपण ना सगळं अगदी व्यवस्थित करू, तुला हवं तसं एकदम आनंदात करूया लग्न। काय चालेल ना? तू उठ बरं तू। अमोल बघ बाळा, मला माहिती तू ऐकतोयस आमचं सगळं, है ना? मग हे पण ऐक आपे, अमोल, आम्ही परत लग्न करतोय। अर्जुन, अर्जुन हे बघ, तो हात हलवतोय, तो ऐकतोय तो। अमोल? ए बाळा, तुला ऐकू येतं आम्ही काय म्हणतोय? आम्ही परत लग्न करतोय। अमोल, आम्ही परत लग्न करणार आहे, तू ऐकतोयस ना? आम्ही परत लग्न करणार आहे, तुला पाहिजे तसं। ए बाळा, अमोल उठ ना बाळा तू, हे बघ आम्ही काय म्हणतोय। अमोल उठ ना रे। अमोल, तू हे सगळं ऐकलंयस आणि खुश झालायस हे माहितीये रे बाळा मला। प्लीज उठ ना रे। प्यारजा, तुम्ही परत लग्न करणार? परत लग्न करणार? तुम्ही तुमचा निर्णय नुसता अमोलला सांगितला ना तरी त्याच्या तब्येतीत फरक पडेल बघ। मग मात्र तुम्हाला लग्न करावंच लागेल। लग्नापासूनच तुमच्याबद्दल माझ्या मनात जास्त राग भरला आणि आता तुम्ही परत तेच करणार होय? माझ्या बरं लग्न नग म्हणून भरल्या मांडवातनं पळून गेलीस आणि परत येऊन त्या अर्जा सोबत लग्न केलंस। एवढा वाईट होतो का मी? पण आता बास, मी हे सगळं संपवणार आणि मीच संपवणार। अर्जुन, अपर्णा, अपर्णा, अर्जुन, ए अपर्णा, झोप लागली होती का ग? नाही हो, आत्ताच डोळे लागले.
अर्जुन, अपर्णा, तुम्ही अमोलला इकडे आणल्यापासून आरामच नाही केलेला. आम्ही थांबतो इथे. तुम्ही थोडे फ्रेश होऊन या ठिकाणी. अप्पे जरा फ्रेश हो आपण आणि दादा काय लागलं तर सांग. हा. अर्जुन आर्या ताई हो त्याने हात पकडलाय आमचा. अमोल ए बाळा, अमोल किती घाबरवलंस रे आम्हाला. हे बघ उठ एकदा, हे बघ कोण आलंय. अमोल मा बाबा तुझे मोठे बाबा पण आलेत बघ एकदा. अमोल बाळा, अमोल उठतोस का रे. मी डॉक्टरांना दादा दादा बोलू पटकन. ए अमोल बाळा, तुला आता लवकर बरं व्हायचंय. हा तुला माहितीये ना, मा आणि बाबा लग्न करणार आहेत. हो डॉक्टर हात पकडलाय त्याने आमचा. अमोल बाळा, मी जरा तपासतो त्याला. तुम्ही जरा सगळे प्लीज थोडं बाहेर थांबला तर बरं होईल. हा 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 हा. अमोल, आम्ही आहोत बाहेर बाळा. आम्ही लग्नाची तयारी करतो बाळा. तू लवकर उठा, बरा हो पटकन. हा? चल. बापू, हा तुम्हाला चहा आणू का आणखी एक? नको दीपे, आता चहा नको. विनायक बापू, अमोलला शुद्ध आली बरं का. काय सांगताय सर? हो. बघा, मी म्हंटल होतं की नाही, अमोल पुढे नुसता लग्नाचा विषय जरी काढला ना तरी त्याच्या तब्येतीत सुधारणा होईल म्हणून. पण विनायकराव, आपण रात्री बोललोय, आप्यानं अर्जुनचा लग्नाचा निर्णय पक्का असेल ना हो? म्हणजे त्यांचं काही मत बदलायला नको. अर्जुन सर आणि अपर्णा मॅडम दिसत नाही. सर ते फ्रेश व्हायला गेलेत, येतील. आले बघा. अर्जुन सर, अहो तुम्ही काय बोललात अमोलशी? का काय झालं डॉक्टर. नाही, त्याच्या तब्येतीत सुधारणा होतीये. म्हणजे आता या अवस्थेमध्ये त्याला शुद्ध येणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. डॉक्टर आम्ही तुम्ही त्याच्याशी काय बोलला हे मला माहित नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप फरक पडतोय. आणि अशीच जर त्याची तब्येत जर सुधारत राहिली, म्हणजे इम्प्रूव्हमेंट जर होत राहिली, तर आपल्याला सर्जरीसाठी अजून थोडा वेळ मिळू शकतो. येतो मी. वन्सअप अर्जुन दादा, अहो मला माहित होतं छोटे सरकार लग्नाबद्दल खूप एक्साइटेड आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.